उन्हाळा सुरू झाला की रोज रोज भाजीला काय बनवायचं सुचत नाही, तर अशा वेळेला मस्त चमचमीत ढाबा स्टाईल चना दाल तडका घरच्या घरी सोप्या पद्धतीने आज आपण बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 1 वाटी चना डाळ 10 ते 15 मिनिटं पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे। आता आपण ही चना डाळ सेपरेट न शिजवता डायरेक्ट झटपट कुकरमध्ये बनवणार आहोत। त्यासाठी कुकरमध्ये 2 चमचे तेल गरम केलेलं आहे। यामध्ये काही खडे मसाले घालायचे, दालचिनी, चक्रफूल आणि तमालपत्र घालायचं। खड्या मसाल्यांचा हलकासा फ्लेवर तेलामध्ये उतरेपर्यंत फ्राय करायचं। त्यानंतर लगेचच भरपूर असा बारीक चिरलेला लसूण घालायचा। लसूण परतला की बारीक चिरलेला कांदा घालायचा। तर 1 वाटी आपण डाळ घेतलेली आहे, त्यासाठी इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत। या डाळीसाठी कांदा थोडासा जास्त वापरावा, म्हणजे आपल्या डाळीला आहे ती मस्त अशी चव येते। कांदा परतला की टोमॅटो घालायचा। तर या ठिकाणी 2 मीडियम साईजचे छान लाल रंगाचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत आणि हा टोमॅटो सुद्धा आपल्याला यामध्ये व्यवस्थित असा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। ही डाळ करण्यासाठी अतिशय साधी सोपी आहे, झटपट तयार होते आणि चवीला मात्र अप्रतिम लागते। तर कांदा टोमॅटो आपला या ठिकाणी परतून झालेला आहे। यामध्ये आता 1 चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद पावडर आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा। अर्धा चमचा गरम मसाला घालायचा। त्याचबरोबर अर्धा चमचा या ठिकाणी आपला घरगुती साठवणीतला मसाला घातलेला आहे। मसाला या ठिकाणी तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकता। तर 2 मिनिटं मसाले आपण या कांदा टोमॅटो सोबत चांगला परतून घेऊ। त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपले मसाले अगदी मस्त असे शिजले जातात। झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ काढून घेऊ। 2 मिनिटांनंतर या ठिकाणी तुम्ही मसाला बघू शकता, याला मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि रंग तर अप्रतिम आलेला आहे। मस्त असा आपला हा मसाला तयार झालेला आहे। याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि भिजवून घेतलेली डाळ यामध्ये घालायची। डाळ सुरुवातीला आपण थोडीशी अशी 15 ते 20 मिनिटं भिजवून घेतली की आपली डाळ पटकन शिजली जाते। आता ही डाळ यामध्ये 2 ते 3 मिनिटं चांगली परतून घ्यायची। डाळ घातल्यानंतर लगेचच यामध्ये पाणी घालायचं नाही, तर 2 ते 3 मिनिटं अशी मसाल्यांसोबत परतली की आपल्या डाळीला सुद्धा मस्त चव येते। आता यामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं आहे। डाळ शिजण्यासाठी थोडंसं जास्त पाणी लागतं, त्यामुळे या ठिकाणी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे। सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं। आता आपण कुकरचं झाकण लावूयात आणि याच्यात 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊ। या ठिकाणी चण्याची डाळ आपण वापरली आहे, त्यामुळे त्याला शिजायला थोडासा वेळ लागतो। तर या ठिकाणी कुकरच्या आपल्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। 4 शिट्ट्यांमध्ये आपण चेक करू। कुकर संपूर्ण थंड होऊ द्यायचा। त्यातली संपूर्ण हवा रिलीज झाली की या ठिकाणी आपण बघू शकतो अगदी सॉफ्ट अशी आपली ही डाळ शिजलेली आहे। आता या डाळीला आपल्याला तडका द्यायचा आहे। त्यासाठी तडका पॅनमध्ये 2 चमचे तूप घातलं, भरपूर असा बारीक चिरलेला लसूण घालायचा। त्यानंतर लाल सुकी मिरची घालायची, अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आणि हा चुरचुरीत तडका आपल्याला या डाळीवर द्यायचा आहे। तडका दिल्यानंतर लगेचच झाकण ठेवायचं 5 मिनिटांसाठी। 5 मिनिटांनंतर या ठिकाणी आपली मस्त चना दाल तडका तयार झालेली आहे। अगदी चमचमीत आणि झटपट तयार होणारा हा चना दाल तडका तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। तर भाजीला रोज रोज काय बनवायचं सुचत नसेल, तर घरीच उपलब्ध असलेल्या डाळीपासून मस्त चटपटीत ही दाल तडकाची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। मस्त गरमागरम जीरा राईस, तंदुरी रोटी, चपाती यासोबत अप्रतिम लागतो। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।